विद्यार्थी मित्रांनो, आपण सहकाराचे पहिले प्रकरण पाहत आहोत. प्रकरणाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. आपण पाठीमागच्या तासाला सभासदांचे विविध प्रकार पाहिले. त्यामध्ये पहिला प्रकार होता क्रियाशील सभासद. त्या क्रियाशील सभासद कशाला म्हणायचं, त्याला कोणकोणते अधिकार असतात आपण पाहिलं. त्याचबरोबर दुसरा प्रकार पाहिला अक्रियाशील सभासद. अक्रियाशील सभासद कोणास म्हणायचं. त्याचबरोबर सभासदांचा तिसरा प्रकार पाहिला सहयोगी सभासद, त्यालाच संयुक्त सभासद असेही म्हणतात. आणि चौथा प्रकार आपण पाहिला नाममात्र सभासद. नाममात्र सभासदालाच नामधारी सभासद असेही म्हणतात. यानंतर या प्रकरणातील पुढचा भाग आहे तो म्हणजे सभासदांचे अधिकार. आता जो सभासद आहे हा सभासद सहकारी संस्थेचा तो खरा मालक असतो. कारण सहकारी संस्थेचे सभासदाने भाग खरेदी केलेले असतात. त्यामुळं समान गरजा असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करत असतात. त्यामुळं सभासद हा सहकारी संस्थेचा खरा मालक असतो. हा जो सभासद असतो या सभासदाला सहकार कायद्यानुसार काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर सभासदाला कोणते अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत हे आज आपण पाहणार आहोत. सभासदांचा पहिला अधिकार आहे तो म्हणजे भाग प्रमाणपत्र मिळवणे. सहकारी संस्थेचा जो क्रियाशील सभासद असतो हा क्रियाशील सभासद सहकारी संस्थेचे भाग तो खरेदी करीत असतो आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेची प्रवेश फीही भरीत असतो. आणि असा जो क्रियाशील सभासद आहे या क्रियाशील सभासदाने सहकारी संस्थेचे शेअर्स खरेदी केले जात असल्यामुळे या क्रियाशील सभासदास संस्थेकडून खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा अधिकार या क्रियाशील सभासदास असतो. जेवढ्या रकमेचे शेअर्स खरेदी केलेले असतात तेवढ्या रकमेचे भाग प्रमाणपत्र सहकारी संस्थेकडून क्रियाशील सभासदाला दिले जातात. आणि हे जे भाग प्रमाणपत्र आहे हे भाग प्रमाणपत्र त्या सभासदांनी शेअर्स खरेदी केल्याचा तो पुरावा असतो. म्हणून या सभासदास असे शेअर्स खरेदी केल्याचं प्रमाणपत्र सहकारी संस्थेकडून मिळवण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर आपल्या नावावरचे शेअर्स किंवा भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करण्याचा अधिकार हा क्रियाशील सभासदास असतो. म्हणजे जो क्रियाशील सभासद आहे त्यालाच आपण नियमित सभासद असंही म्हटलं होतं. या सभासदास सहकारी संस्थेकडून खरेदी केलेल्या भागांचे भाग प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतरित करण्याचा अधिकार हा सभासदास असतो. त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे सभेबाबत अधिकार. सहकारी संस्थेच्या क्रियाशील सभासदांना ज्या सभासदांच्या सभा आयोजित केल्या जातात त्या सभेची सूचना मिळवण्याचा, त्याचबरोबर सभेस उपस्थित राहण्याचा
आणि सभेमध्ये चर्चेत भाग घेण्याचा अधिकार हा क्रियाशील सभासदास असतो. आपण पुढं पाहणारच आहोत. सभासदांच्या ज्या सभा आयोजित केल्या जातात त्या सभा आपण पुढं सविस्तर पाहणार आहोत. तरीही सभासदांच्या सभेंचे एक 4 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम साधारण सभा असे सभांचे प्रकार पडतात. मग अशा ज्या काही विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभा ही दरवर्षी सहकारी संस्थेमध्ये आयोजित केली जाते. अशी जी सभा आहे अशा सभेची सूचना मिळवण्याचा, कारण प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाला सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका सभा आयोजित केल्याच्या दिनांकापासून कमीत कमी 14 दिवस ही नोटीस किंवा सभेची सूचना प्रत्येक सभासदाला पाठवावी लागते. मग अशी जी सभेची सूचना आहे ही सूचना मिळवण्याचा अधिकार हा क्रियाशील सभासदास किंवा नियमित सभासदास असतो. त्यानंतर तिसरा अधिकार आहे व्यवस्थापन समितीबाबत अधिकार. आता व्यवस्थापन समितीबाबत सभासदास कोणते अधिकार असतात? तर सहकारी संस्थेचा मालक हा सभासद असतो. सभासदाला सहकारी संस्थेत दररोज जाणं शक्य होत नाही, कारण सभासद हा पूर्णपणे विखुरलेला असतो. त्याला कुटुंब याविषयी त्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळं तो दररोज सहकारी संस्थेत तो जाऊ शकत नाही. मग तो काय करतो तर आपला तो प्रतिनिधी निवडतो आणि व्यवस्थापन समितीवर आपले प्रतिनिधी जो निवडतो तो निवडण्याचा अधिकार हा सभासदास असतो. त्याचबरोबर सभासदास जर आपण व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उभं राहावं असं जर सभासदास वाटलं तर तो निवडणूक लढवू शकतो. म्हणजेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून सभासदास उभं राहण्याचा अधिकार आहे. त्यानंतर पुढचा अधिकार आहे निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीने जर वार्षिक सर्वसाधारण सभा मुदतीत बोलवली गेली नाही तर, कारण आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत प्रत्येक सहकारी संस्थेनं वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवावी लागते किंवा प्रत्येक सहकारी संस्थेनं वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणे बंधनकारक आहे. मग अशी जी सभा आहे ही सभा जर त्या व्यवस्थापन समितीनं मुदतीत बोलवली नाही तर तो सभासद काय करतो, निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी तो अर्ज करू शकतो. त्याला तो अर्ज करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर जर सहकारी संस्थेमध्ये आर्थिक व्यवहारात गैरप्रकार होत असेल, सहकारी संस्थेमध्ये अफरातफर होत असेल असं जर सभासदास वाटलं तर तो सभासद त्या सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी तो निबंधकाकडे अर्ज करू शकतो. कारण
राज्यातील सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून निबंधकाची नियुक्ती केलेली असते. पुढं स्वतंत्र प्रकरण आहे सहकार आयुक्त व निबंधक. त्यामध्ये आपण निबंधकाविषयी सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण राज्यासाठी हा जो राज्य शासनाकडून सहकारी चळवळीसाठी जो अधिकारी नेमलेला आहे, या अधिकाऱ्याकडे म्हणजेच निबंधकाकडे एखाद्या सहकारी संस्थेची चौकशी व्हावी असं जर सभासदास वाटत असेल तर तो निबंधकाकडे अर्ज करू शकतो. त्यानंतर पुढचा अधिकार आहे तो म्हणजे लाभांश, वस्तू व सेवा मिळवण्याचा अधिकार. सहकारी संस्थेचा सभासद हा संस्थेचा मालक असतो. त्यामुळं सहकारी संस्थेने देऊ केलेल्या वस्तू आणि सहकारी संस्थेनं देऊ केलेल्या सेवा मिळवण्याचा अधिकार हा सभासदास असतो. त्याचबरोबर व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेला जो नफा प्राप्त होतो तो नफा सभासदांमध्ये लाभांशाच्या स्वरूपात तो वाटला जातो. आणि व्यवस्थापन समितीने हा जाहीर केलेला जो लाभांश आहे तो लाभांश मिळवण्याचा अधिकार हा सभासदास असतो. सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की सहकारी संस्थेला जो मिळालेला लाभांश आहे, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, तो डिव्हिडंड जास्तीत जास्त 15% पर्यंत सभासदाला वाटता येतो. 15% पेक्षा जास्त लाभांश जर सभासदास वाटावयाचा झाला तर त्याला सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच निबंधकाची परवानगी मिळाल्याशिवाय सहकारी संस्थेला 15% पेक्षा जास्त डिव्हिडंड देता येत नाही. म्हणून सहकारी संस्थेच्या सेवा मिळवण्याचा अधिकार हा सभासदास असतो. त्यानंतर पुढचा अधिकार आहे वारसाबाबत अधिकार. सभासद जो असतो तो सभासद, विशेषतः क्रियाशील सभासद, हा सहकारी संस्थेचा शेअर्स खरेदी करीत असतो. मग आपण खरेदी केलेला जो शेअर्स आहे त्या शेअर्स बाबत आपण वारस नोंदवू शकतो. म्हणजे वारसदार म्हणून एखाद्या व्यक्तीची नोंद करू शकतो की आपल्या मृत्यूनंतर आपल्या नावावरचे असणारे शेअर्स आपण वारसदार नोंदवलेल्या व्यक्तीच्या नावे व्हावेत. यासाठी सभासद हा सहकारी संस्थेमध्ये वारसदार म्हणून व्यक्तीची नोंद करू शकतो. त्याचबरोबर वारसदार म्हणून ज्या व्यक्तीची नोंद केलेली आहे त्या व्यक्तीचं जर नाव बदलावयाचं म्हणजे वारस नावात जर बदल करायचा असेल तर सभासदास वारस नावात बदल करण्याचा अधिकार आहे. आणि शेवटचा अधिकार आहे तो म्हणजे इतर अधिकार. आता सभासदास इतर अधिकार कोणते आहेत तर सहकारी संस्थेची हिशेब पुस्तके व पत्रके पाहणे. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये हिशेब पुस्तके ठेवावे लागतात. ती ठेवणे कायद्याने बंधनकारक आहेत. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये काही नोंदवह्या ठेवाव्या लागतात. त्या नोंदवह्या पाहता येतात सभासदास किंवा त्याच्या साक्षांकित प्रती
सहकारी संस्थेकडून मिळवण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर पोटनियमाची प्रत, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, त्याचबरोबर सभासद नोंदवही आणि सभासदांच्या सभेचे झालेले इतिवृत्त पाहण्याचा अधिकार हा सभासदास असतो. तर सभासदाला एवढे अधिकार सहकार कायदा, महाराष्ट्र राज्य सहकार कायदा 1960 नुसार एवढे अधिकार सभासदास प्राप्त झालेले आहेत. आता सभासदाला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्याविषयी एक सर्कलमध्ये चित्र दाखवलेलं आहे पहा. अगदी मधोमध सभासदांचे अधिकार असं लिहिलेलं आहे आणि सभासदांचे जे अधिकार आहेत हे अधिकार त्या वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत. परीक्षेसाठी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहा म्हणून सभासदांचे अधिकार सांगा असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, सभासदांचे अधिकार जे होते हे अधिकार या ठिकाणी संपतायत. सभासदांचे अधिकार कोणकोणते आहेत सभासदाला याचे मुद्दे एखाद्या वहीमध्ये स्वतंत्र वही करा. त्या वहीमध्ये सभासदांचे अधिकार असे हेडिंग द्या आणि जे अधिकार आहेत सभासदांचे ते मुद्दे व्यवस्थित नोंद करा की जेणेकरून आपणास हे मुद्दे जरी पाहिले तरी आपणास त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहिता येऊ शकेल. तर या ठिकाणी सभासदांचे अधिकार संपतायत. आपण यानंतरच्या तासाला सभासदांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, जसे त्याला अधिकार आहेत तशा सभासदांच्या काही जबाबदाऱ्याही आहेत. तर त्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण पुढील तासाला पाहूयात.